कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये येणारा महापूर कमी करण्यासाठी, हा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ती हाती घेतली आलेली आहे आणि या योजनेला जागतिक बँक आहे ती निधी देणार आहे। साधारण 3200 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी लागणार आहे आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी आता जागतिक बँकेचे जे अधिकारी आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोहोचलेले आहेत। प्रयाग चिखलीच्या संगमावर या ठिकाणी हे सगळे जे जागतिक बँकेचे अधिकारी आहेत ते पाहणी करत आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर आला, कोल्हापूर शहरामध्ये महापूर आला की त्याचा फटका सांगली जिल्ह्याला देखील बसत असतो आणि कुठेतरी या दोन जिल्ह्यातलं जे जनजीवन आहे ते विस्कळीत होत असतं आणि हे दरवर्षी होऊ नये याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे। आणि म्हणूनच जागतिक बँकेकडे हा सगळा प्रस्ताव पाठवल्यानंतर जागतिक बँकेनं पैसे देण्याची मंजुरी आहे ती दिलेली आहे, तयारी दर्शवलेली आहे आणि आता स्वतः सगळ्या जागतिक बँकेचे अधिकारी या सगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी करणार आहेत। पंचगंगा नदीचं पात्र कुठं वळवायला लागणार आहे, कुठे त्याचं खोलीकरण करावं लागणार आहे किंवा काय त्यामध्ये बदल करावा लागणार आहे याची सगळी पाहणी या जागतिक बँकेचे अधिकारी आहेत ते स्वतः करत आहेत। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।